मागील 5 वर्षापासून गावात ग्रामपंचायत होत नाहीये, ग्रामसभा होत नाही। ग्रामसभा न होण्याचं कारण ह्या इथे अनाडी लोक असं लोकांना समजून हे लोक ग्रामपंचायत चालवतात। काही ग्रामपंचायतमध्ये थोड्याफार मोजक्या ग्रामपंचायतीमध्ये कार्य व्यवस्थित चालू असतं, पण ह्या ग्रामपंचायतमध्ये बिलकुल भ्रष्टाचाराचा काळोख पसरलेला आहे। या ग्रामपंचायतचे सगळे डॉक्युमेंट, ग्रामसेवकाचे सगळे डॉक्युमेंट हे त्यांच्या सरपंचाच्या घरी असतात। ग्रामसभेमध्ये ग्रामसभा कोणाच्या अध्यक्षतेखाली व्हायला पाहिजे? सरपंचाच्या अध्यक्षतेखाली। सरपंच इथे अवेलेबल नाहीये, डेप्युटी सरपंच येऊन ग्रामसभा उपस्थित करतायत। बरं, ग्रामसभा झाली हे माहिती आहे त्यांना, तरी सुद्धा मुख्य सरपंच हे बाहेर गावाला जाऊन हे कारण दाखवून इथे ग्रामसभा अटेंड करण्यात येते। दुसरी गोष्ट, 5 वर्षापासून गावामध्ये गटरीची समस्या बेशुमार आहे। आज इथे गटरी काढण्यात येते, म्हणजे 3 दिवसापासून हे कळलं की ग्रामसभा होणार आहे, म्हणून ह्यांनी आता कार्यरत जे पण कार्यप्रणाली आहे ती सरळ सेवेत आणलेली आहे। तिसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतमध्ये एवढा भ्रष्टाचार आहे, काही गोष्टी मी माझ्याकडे एक व्यक्ती येऊन जातो, त्या व्यक्तीला मृत्यूचा दाखला आणि जन्माचा दाखला हवा आहे। मी स्वतः CSC सेंटर चालवतो, त्या CSC सेंटरमध्ये 58 रुपये एका दाखल्याची फी आहे। हे 4,500 आणि 5,000 रुपये फी घेतात आणि इथे जन्माचे आणि मृत्यूचे दाखले देतात। 10,000 रुपये मॅरेज सर्टिफिकेटचे घेतात आणि दाखले बनवून देतात। काही कामाला ग्रामसभेला कोणी उपस्थित राहत नाही आणि गावाच्या मंडळींना अंधारात ठेवून ही ग्रामसभा केली जाते। मागील 5-6 वर्षापासून हे जे काम आहे असं चालू आहे। पूर्ण गावामध्ये स्वच्छता, संडासची, गटरीची कुठलीही समस्या देखील पूर्णपणे सोल्युशन याला मिळालेलं नाहीये। तर माझं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात या लोकांनी ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि इतर व्यक्तींनी सविस्तर जर सभा घेतली तर ठीक आहे, अन्यथा सगळ्या तरुण मंडळींना मी विनंती करेन आणि सगळ्या तरुण मंडळी थ्रू मी तुम्हाला सांगतो की इथे सगळं आमरण उपोषणचा आम्ही दाखला कलेक्टर ऑफिसला देऊ। धन्यवाद। घ्यायचे पब्लिक जास्त झाली आहे, जागा नाही ग्रामपंचायत मध्ये आणि त्यांचे पोरं उल्लडबाजी करताय। बरोबर, आवारामध्ये इथं बाहेर घ्यायला पाहिजे। एक एक जण सांगा, एक एक जण गावामध्ये मागील 5 वर्षापासून या ठिकाणी या ग्रामपंचायत मध्ये आज तोवर मागील 4 वर्षात एकही ग्रामसभा झालेली नाही। या ठिकाणी ग्रामसेवक ही व्यक्ती ही दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये काम करते म्हणून मी इथे येऊ शकत नाही असं वारंवार सूचना देत राहतात। काही दिवसापूर्वी 15 ऑगस्ट निमित्त ग्रामसभेचे आयोजन करणे या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख मुलं मिळून या ठिकाणी ग्रामसभा घेण्यात यावी यासाठी विनंती केली, तरी ग्रामसेवक साहेब गावात आले नाही। त्यांना वारंवार फोन करून कितीतरी विनंती करून 4 दिवसांनंतर ग्रामसेवक हे मालगडाला उपस्थित झाले। त्यांनी लेखी पत्र दिलं, आमच्याकडे लेखी पत्र देखील आहे, त्यामध्ये त्यांनी मुद्देसूदपणे सांगितलं 16, 17 आणि 18 या 3 दिवसामध्ये कधीही मी तुमच्या गावात ग्रामसभा घेण्यास माझी संमती आहे। काल संध्याकाळी 16 आणि 17 गेल्यानंतर काल संध्याकाळी 6 वाजता जेव्हा त्यांना फोन करण्यात आला ग्रामसेवकांना ग्रामसभा संदर्भात, त्यांनी सांगितलं की उद्या ग्रामसभा घेऊ। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आज दिनांक 18 रोजी ही 10 वाजता ग्रामसभा होणार होती, तर पण काही कारणास्तव एक ग्रामसेवक साहेबांची पारोळा तालुक्यामध्ये ते मयत झाले ग्रामसभेमध्ये। त्यामुळे सर्व ग्रामसेवकांनी ही विनंती अर्ज दिला आहे की ग्रामसभेमध्ये कोणीही ग्रामसेवक उपस्थित राहणार नाही, म्हणून
आमच्या गावात देखील रात्रीच्या 8 वाजता तो मेसेज दाखवलाय. रात्रीच्या 8 वाजता ग्राम पंचायतचे कर्मचारी यांनी ग्रुपवर मेसेज टाकला की रात्री 8:30 वाजता त्यांनी मेसेज टाकला की उद्याची ग्रामसभा ही ग्रामसेवक मयत झाल्यामुळे ही रद्द करण्यात आलेली आहे. म्हणून सर्व निश्चिंत झालं. त्यानंतर आज सकाळी 8 वाजता ते देखील प्रूफ आहे. आज सकाळी 8 वाजता ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचाच मेसेज येतो 9 वाजता ग्रामसभा आहे. तरी देखील सर्व ग्रामस्थांकडून त्यांना विनंती करण्यात आली गावात दवंडी देणे आणि रीतसर ग्रामसभा घेणे. त्यांनी तसं न करता 1 तासा अगोदर आपल्याकडे ते वाजवणारे अवेलेबल नाहीये, कुणी वाजवणारा दवंडी द्यायला तयार नाहीये, असे काही खोटे कारण दाखवून ग्रामसभा घेऊच असं हट्ट धरला. तरी आम्हाला त्याचीही पर्वा नव्हती. ग्रामसभा व्हायलाच पाहिजे. ग्रामसेवक नसताना देखील सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा होणार होती. त्याला देखील पूर्ण ग्रामस्थांची मान्यता होती. आता ग्रामसभेत सुरुवात झाली होती. त्यांनी ग्रामपंचायत बघा आता लागला त्याला बाजूला सरका व्हिडिओ घेते ग्रामपंचायतचा. ग्रामसभा आता उघडत आहे. म्हणजे आज ग्रामसभा आहे 9 वाजता. सरपंचांच्या मनमानीने ही ग्रामसभा ग्रामसभा कुठे ग्रामपंचायतच्या आतल्या हॉलमध्ये 10 बाय 12च्या हॉलमध्ये कुठे होते हे तुम्ही कारण दाखवा. कुठे भाग नाही. एक मिनिट आज सरळ व्हिडिओ घ्या दादा. चारी बाजूला व्हिडिओ घ्या. एवढी पब्लिक तुम्हाला वाटतं का हॉलमध्ये त्यांचे गुंड प्रवृत्तीचे 15-20 जण उभे आहेत. कोणी काही बोलायला गेलं की त्याला मारामारीची धमकी देत आहे. सुरुवात पण केली. काही व्हिडिओ मध्ये देखील आलेले आहे. त्या व्हिडिओचे पुरावे देखील आम्ही तुम्हाला सादर करू. म्हणजे याचं कारण असं की काहीतरी ग्रामसभेमध्ये काहीतरी गोंधळ घालायचा, ग्रामसभा रद्द करायची. प्रोसिडिंग अर्धी भरून झालेली आहे. आता 9:15 वाजले, अजून काही पॉइंट डिस्कस नाही झाले. त्याच्या अगोदर अर्धी प्रोसिडिंग त्याची भरून झालेली आहे. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही विचार करा की कुठेतरी काहीतरी असेल म्हणून त्यांना भीती आहे, म्हणून त्यांना लोकांसमोर ते दाखवायचं नाहीये. ह्या पलीकडे आता तुम्हाला काय सांगायची गरज नाहीये. ह्याच्यावर आता रीतसर पोलीस प्रोटेक्शन, ग्रामसेवक, सरकारी BDO साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पूर्ण व्हायला पाहिजे ही आमची नम्र विनंती राहील. असे न झाल्यास या ग्रामपंचायत समोर सर्व तरुण मंडळी ही उपोषणाला बसेल. कलेक्टर साहेबांना रीतसर पत्र दिले जाईल. नाही झालं इथे कोटींचे घोटाळे आहेत आमच्या ग्रामपंचायतमध्ये हे मी सांगतो. आमच्याकडे लेखी प्रूफ आहेत. आम्ही पुरावे सगळे सादर करायला तयार आहोत. त्यामुळे कलेक्टर साहेबांनी, CO मॅडमांनी, तसेच BDO साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी ह्या गोष्टीकडे पर्सनली लक्ष घालून मालखेडा ग्रामस्थांना हे सहकार्य करावे आणि मालखेडा ग्रामस्थांना योग्य न्याय भेटेल अशी सर्वांना विनंती करतो.